गेल ना व्यवस्थित? गेली. ते सौमित्राला सांभाळा असं सांगून घे. मला सांभाळ, आधी स्वतःला सांभाळ म्हणा. मावळटच आहे, तिला कळतच नाही, अक्कलच दिली नाही देवाने. आता काही झालं असतं, हुकलेली आहे कंप्लीट. तुला माहितीये मला ना तू अजूनच आवडायला लागलास. मला नव्हतं माहिती रे तुला इतकी काळजी वाटते आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल. मैत्री ही वेळ रोमॅन्टिक व्हायची नाहीये, कळतंय? सतत उडत जाऊ नका, कधीतरी जमिनीवर राहत जा, कळलं? हे बघ मला माहितीये की मी नेहमी खूप उडते, पण तू ते तिला जेन्युइनली समजावत होतास ना तेव्हा मला खूप खरा वाटलास रे तू. आणि मला ते खूप आवडलं म्हणून मी जस्ट सांगितलं. नाही तसं नाही ग, ही लोक आहेत ना, ही फसवतात. हे चांगली लोक बघून नाही, ही फसवतात. ही लोक नालायक असतात. म्हणजे मला एक कळत नाही, तुम्हाला अजून असं लहान मुलांसारखं कसं वाटतं की सगळी या जगातली माणसं चांगलीच आहेत बाबा, आपल्याशी कोणी वाईटच वागणार नाही. असं नाही आहे ना. म्हणजे मला सांग, ज्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटला नाहीत, कधी त्याशी बोलला नाही, त्यासाठी तुम्ही सगळं सोडून तयार? हा, मूर्खपणा नाही तर काय? कुणाला सांगतोयस तू? आयुष्य निघून गेली, स्वतःला तू कधीच सांगत नाहीस. सदाशिवला सांगतोस का? हे बघ टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होणार आहे. सॉरी, पण अगं मी जास्तच बोललो का जरा? हायपर झालो असणार, म्हणजे तिने माझं ऐकलं नसणार. मी एक काम करतो, तिला परत एकदा शांतपणे भेटून सगळं परत एकदा सांगतो. मग अशी काय झालं माहिती का, तिने मला सदाशिव बिलाण, चैताली, कौमुदी आणि अश्लेषा ही नावं पण लिहा. आहेतच त्याच्यात ते. अजून कोणकोणत्या मुली आहेत ग सौमित्राच्या ओळखीच्या? एवढ्या मुली ओळखतात दादाला? ए ए तिकडे ये. मी तिकडे ये. कधी मोठ्या माणसांमध्ये कशाला बोलायला पाहिजे असं देण नाहीये. आई, मी नाही घाबरत ग अशा तुझ्या धमक्यांना. मग विनंती करते प्लीज. फार मेलोड्रामॅटिक आहे यार तुमची पिढी, म्हणजे मला आश्चर्य वाटतं. नाही बाई, एक गोष्ट लक्षात घेत, ज्या गोष्टींमध्ये माझा फायदा असतो ना त्याच गोष्टींमध्ये मी बोलतो. नाही तुम्ही आहे ना, मला अजून ओळखू शकलेलं नाही आहात. फायद्याचं सांगू एक, गुळ आणि शेंगदाणे ठेवलेत आज स्वयंपाकघरात, खाण जाऊन जा. संपले ते. अरे क म्हणजे कपाटातल्या खालच्या खाण्यातला तिसरा डबा पण संपवलास. थँक्यू, आलो. काकू ग बाई, मुलींनी कुठलेही कपडे घातले ना तरी त्या छानच दिसतात. ए बबड्या, ये की आता पटकन. आई ग आई 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 आई. परमेश्वरा. हा. झालं बाई एकदा आपल्या मनासारखं. नाही तर चंद्रमोहन भाऊजी कधी कोणाचं कसं कुठे कोणाबरोबर लग्न लावून देतील त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. तर माझ्याच लग्नाच्या वेळची गोष्ट सांगते तुला. ही सगळी लोक मला बघायला आली होती. तर त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला विचारलं, कसं वाटतंय तुला, काय म्हणणं आहे? तर मी आपल्या नेहमीप्रमाणे बावटासारखं करत होते. अगं चंद्रमोहन भाऊजींनी माझं ह आहे असं सांगून सुपारी फोडली आणि माझं लग्न लावून देण्यात आलं. नंतर काकू आता मी आहे ना, डोंट वरी ॲट ऑल. हो ग माय. विघ्नेशच्या वेळेला ना मी कितीतरी नवस बोलले होते देवांना, का तर मला मुलगीच हवी होती. पण तुझ्या रूपाने माझ्या घरात मुलगी येणार होती ग सोन्या, म्हणून बहुतेक तेव्हा हा टग्या दिला माझ्या पोटी. खरोखर
आहे ग. बरं मला सांग, तुला झोपताना काही लागतं का? दूध बीध म्हणजे ही नकोय मला. मी शांतपणे झोपी जात. आणि मला ना असं कोणी शेजारी झोपायला असलं ना की मस्त झोप लागते. मला माई काय म्हणते माहितीये? कशी ग माझी पोर बिलगुन झोपलीये. आहे ग. ग लेकरू माझा. आहे ग. मला ना 2 बहिणी, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेत, सुली आणि सुमी. आमच्या तिघींच्याही लग्नाच्या आधी आम्ही जेव्हा गावी आमचं मोठं घर आहे त्याच्या गच्चीत अशा झोपायचो ना, असं पिलगून पिलगून झोपायचो. माहिती, मज्जा यायची का. मग आमच्या तिघींची लग्न झाली, मग संसार, पोरं बाळ वगैरे वगैरे, तरी सुद्धा आम्ही भेटायचो हा त्याच घरी, गावच्या गच्चीतच. तेव्हा मग एकमेकींचे हात चेपून दे, कंबर चेपून दे, पाय चेपून दे. आणि तसं करताना मग नवऱ्याच्या तक्रारी, सासरची उणी दोणी, असं सगळं. पण मग मुलं मोठी झाली ना की माहेर सुट्ट ग. नाही असं वारंवार भेटणं काही होत. मग ना उणी दुणी आणि ना नवऱ्याच्या तक्रारी, सगळं. काकू, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. तुम्हाला तक्रारी सांगायच्यात ना, मग तुम्ही मला सांगा. तुम्हाला जर काकांच्या तक्रारी करायच्या असतील ना तर मला येऊन सांगा. मी कुणाला सांगणार नाही. आपलं सिक्रेट असेल. बर. आता आजच बघ ना ग, सकाळी त्यांनी झोप आली ना लेकराला. झोप झोप, हे काय विषय चालूच राहणार आहे. झोप. आई ग आई, आई परमेश्वर. काकू, शाण आहे लेकरू ते. काय मग, या घरात झोप येते का? काकू, तुमचा मुलगा काय आगाऊ आहे हो. काय केलं त्यांनी? मला म्हणतो या घरात झोप येते का. काय म्हणू? आई आगाऊच आहे. त्याला म्हणावं की आपल्या माणसात असलं की लागते छान झोप. हा, सॉलिड आहे. आणि खरं पण आहे ग. आई ग आई, आई आई ग परमेश्वर. तुला माझ्या खोलीत यावं लागेल. काकू, त्याच्या खोलीत बोलवते, जाऊ का? नाही नाही नाही. त्याला म्हणाव, त्याला जर गप्पा मारायच्या असतील तर इकडे ये, आपण तिघे मिळून गप्पा मारत बसू. अजून लग्न नाही ना झालेलं तुमचं, म्हणून. चांगली आयडिया. गप्पा मारायच्या असतील तर इकडे ये, आपण तिघं मिळून गप्पा मारूया. मी येईन, पण मला काय मिळेल? काकू, हे देवा, आता काय ग, काय लालूच दाखवतोय. लालूच दाखवतोय? नाही, त्याला स्पष्टपणे सांग नाही. कशाला? अगं, आता लग्न ठरलंय ना म्हणावं, आता नाही येणार. मला वाटत काही नाही. नाही, लग्न ठरलंय. हा. कॅपिटल लेटर. हा हा. अरे, अहो, ती मैत्री गायब झालीये. नाही नाही. काय रे हे?